सर्वांनी ताकद घ्या, जे नवीन युवा आपले आहेत दादा, थोडीशी ताकद दाखवा. आपण या मातीत जन्माला आलोय, महाराष्ट्राच्या मराठी मातीत. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संघर्ष, यश, अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद देणारी माती आहे आपली. त्या मातीत येऊन जर आपलं रक्त खवळत नसेल, एकदा अन्याय करतोय, 43 वर्ष अन्याय सहन करावा, आपली खरोखर आपण म्हणण्याची, आपली खरं तर चुकीचा शब्द नाही पण पात्रता आहे का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 43 वर्ष त्रास देतोय समोरचा आम्हाला आणि आम्ही त्याच्या विरोधात काही लढत नाही. फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेबांचे फोटो लावणार घरात, बस तेवढ्या पुरताच आमचा संघर्ष का? कृतीतून दाखवला गेला पाहिजे. व्हॉट्सअपला मेसेज, फेसबुकला जयंती आली की टाकून काय उपयोग होणार नाही. म्हणून सांगितलं, मी वारंवार सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल महापरिनिर्वाण दिन झालाय. विचार करा की एक माणूस लढलाय ना, मग आपल्यालाही आपण जर लाखोच्या ताकदीने संख्येने उतरलं ना, तर सरकार वगैरे काय नसते. सरकार आपलंच आहे. सरकार वेगळं काही नाही. सरकारला काही खिशातले द्यायचं आहे का, कोणाला स्वतःचा वैयक्तिक नेत्याला द्यायचं आहे का? पण त्या जागी सरकारी कधी कधी बरोबर का असतं, सरकारला अख्खं राज्य सांभाळायचंय. त्यांच्याकडे हजारो लाखो प्रश्न आहेत तुमच्यासारखे. ज्याची ताकद दिसणार, जो मागे लागणार, ज्याची अडचण होणार, त्याचा प्रश्न सरकार सोडवणार. त्यामुळे आपल्याला ती ताकद दाखवून ती अडचण निर्माण करावी लागेल सरकार समोर.